कामाच्या ठिकाणी लॉक करून उभा केलेला बुलडोझर चोरीला गेला। ही घटना सोलापूर विद्यापीठाच्या पाठीमागे असलेल्या ओएसिस रेसिडेन्सी येथे 18 डिसेंबर 2024 रोजी घडली। या प्रकरणी विश्वराज लालू राठोड वय 20 राहणार तिऱ्हे तांडा तालुका उत्तर सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलिसांनी सांगितले की 14 डिसेंबर रोजी सोलापूर विद्यापीठाच्या पाठीमागे असलेल्या ओएसिस रेसिडेन्सी येथे प्लॉटिंगच्या ड्रेनेजच्या कामाकरता बुलडोझर पाहिजे असे ठेकेदार मनोज वायचळ यांनी सांगितले होते। त्यानुसार फिर्यादी यांनी बुलडोझर ऑपरेटर आकाश अशोक सुतार यास बुलडोझर घेऊन काम करण्यास जा असे सांगितले। त्यानुसार आकाश याने 15 डिसेंबर रोजी ड्रेनेजच्या कामाकरता बुलडोझर मशीन घेऊन गेला। 17 डिसेंबर रोजी काम संपल्यानंतर बुलडोझर लॉक करून चावी घेऊन ऑपरेटर आकाश घरी गेला। त्यानंतर 18 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता फिर्यादीचे वडील लालू राठोड यांना ऑपरेटर आकाश याने बुलडोझर कामाच्या ठिकाणी नसल्याचे कळवले। त्यानंतर फिर्यादी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। काम सुरू असलेल्या ठिकाणी बुलडोझर दिसून न आल्याने इतरत्र शोध घेतला असता तो मिळून आला नाही। त्यानंतर इतर ठिकाणी चौकशी केली असता तेथेही काही कळाले नाही। त्यामुळे पोलिसात फिर्याद देण्यात आल्याचे सांगितले। दरम्यान MH13 EK 6076 क्रमांकाचा 30,25,000 रुपये किमतीचा बुलडोझर चोरीला गेलेल्याची नोंद पोलिसात झाली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बनसोडे करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।